प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 जुलै 2024 गुरुवार। प्रभू तुला डोक बनवेल, परमेश्वर तुला मस्तक व शेपूट करील। तुमचा देव परमेश्वर यांच्या आज्ञाचे पालन केले पाहिजे। आज मी तुम्हाला आज्ञा केली आहे की आणि त्यांची निरीक्षणाची काळजी घेण्याची काळजी आहे। अनुवाद 28 अध्याय 13 वचन। या जगात रगणारे प्रत्येक जण इच्छित आगे उंचावणे बी शिक्षण मते संपत्ती किंवा सामाजिक स्थिती त्यांना उच्च पदावर राहायचे आहे। एक माणूस हृदय कधीही होणार नाही कमी पातळीवर असणे सहमत। परमेश्वर म्हणतो, मी तुला डोके बनवीन आणि शेपटीत नाही। यांचा अर्थ काय आहे? डोके असणे की नाही ते एक पक्षी किंवा प्राणी मुख्य अवयव डोके आहे। त्यांच्या डोक्यात 6 फूट उंच पुरुष नाक, कान आणि तोंड आहे। मृदू आहे। हजारो संगणकाच्या समतुल्य एक भाग आहे डोके। यापैकी काहीही शेपटीत नाही आणि प्रत्येक गोष्टीत डोके पुढे जाते आणि शेपटी फक्त अनुसरण करते। उदाहरणार्थ कॉर्पोरेट ऑफिस त्या सर्व्हिस क्रमवारीच अधिकारी संघटनेचे प्रमुख सारखे असतील। तो आपल्या बुद्धिसह संस्थेसाठी योजना आणि रणनीती करेल आणि मध्य पातळीवर आहे जे या योजना कार्यान्वित होतील आणि खालच्या पातळीवर जे प्रस्तुत करता म्हणण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी श्रम। जेव्हा प्रभूचा अर्थ काय आहे म्हणते आपण डोके आणि शेपटी नाही, यांचे अर्थ असा आहे तुम्हाला ठेवणार नाही जस की मी पातळीवर कार्य करता, परंतु आपल्याला उच्च पातळीवर उचवेल जेथे आपण देवाने दिलेल्या ज्ञानाने संस्थेसाठी योजना आखता। आपण अनुसरण करणाऱ्या शेपटी होणार नाही, पण तुम्ही सृज आहेत। मोठ्या संख्येने लोक जगण्यास सक्षम आहेत। आपल्या सूचना घेणे इच्छुक कुटुंबाच्या कडून आणि त्याने चालवा। फारोच्या भीतीने मिस्रमधून पळून गेला, फारोचे भय बनले, परंतु देव पूर्ण इस्रायली लोकांना नेतृत्व करण्यासाठी त्याला एक पराक्रमी डोक्यात बनवले। देवाने सर्व संघांपण अभिषेक शक्ती आणि शक्ती दिली। त्याचप्रमाणे दानिएलचे जीवन वाचा। दानिएल कैद्यांना कैद केले गेले नाही। बाबेलच्या देशातील सर्व ज्ञानी माणसापेक्षा दानिएलला आणखी संज्ञापन दिले। बरेच राजे आले आणि गेले, पण दानिएलचे डोके उचलले गेले सतत। डेव्हिडचे जीवन वाचा। डेव्हिड एक मेंढपाळ होता। त्याची कुटुंबातील शेवटचा मुलगा आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाद्वारे खाली पडले, पण परमेश्वराने दाविदावर प्रेम केले म्हणून त्याने त्याला केले एका डोके आणि शेपूट नाही। परमेश्वराने त्याला अभिषेक केला आणि त्यांची सर्व भावांमधून दाविदाला उच्च केले। त्यांचे शत्रूच्या समोर त्याने एक टेबल तयार केली आणि त्याला ताजे तेलाने अभिषेक केला। दावीद एक शेपूट नव्हता, पण संपूर्ण इस्रायल राष्ट्राची प्रमुख होता। देवाची मुलांनो, तुम्ही ज्या देवाची पाहणी केली त्याबद्दल तुम्ही त्यांची स्तुती करल्या जाणे आपल्या नम्रतेत। तो सर्व आशीर्वादांची सोते आहे आणि तो आपल्या मदतीच्या डोंगराळ आगेपासून। पुढील ध्यानासाठी वचन। मी तुला एक महान राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन
आणि तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद मिळतोस. उत्पत्ती 12 अध्याय 2 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयुब 28 अध्याय 29 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 13 अध्याय 1 से 25 वचन. धन्यवाद.